नमस्कार, चैत्रालीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत कांदा पोहे। यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, एक लिंबू, थोडीशी साखर, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून जिरे, शेंगदाणे, त्याचबरोबर पोहे पाणी घालून भिजवून घेतलेले आहेत। आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर गॅसवर एक कढई ठेवून ती गरम करून घ्यायची। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ। तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये जिरे घालून घेऊ। तुम्ही पाहू शकता तेल गरम झालेलं आहे। सर्वात अगोदर आपण यामध्ये जिरे घालून घेऊ। जिरे छान तडतडलं की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊ। हिरवी मिरचीचे बारीक तुकडे केलेले ते घालून घेऊ। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान लाल होईपर्यंत एकसारखा हलवून परतून घेऊ। कांदा 5 ते 10 मिनिटांमध्ये छान परतून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान असा लाल झालेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो छान असं परतून घेऊ। टोमॅटोही परतून झालेले आहे। आता हे सर्व मिश्रणाचं साईडला घ्यायचं। यामध्ये हे शेंगदाणे घालून घेऊ। शेंगदाणे छान तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान असे तळले गेलेले आहेत। अजून 5 ते 10 मिनिटं आपण हे छान तळून घेऊ। त्याचबरोबर यामध्ये आपण हळद घालून घेऊ, थोडीशी साखर, थोडासा लिंबाचा रस घालून घेऊ। हे सर्व मिश्रण हलवून घ्यायचं। त्याचबरोबर यामध्ये आपण कोथिंबीर घालू। पुन्हा हे सर्व मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण थोडंसं आणखी तेल घालून घेऊयात। हे पुन्हा हलवून घेऊ। आता या स्टेजवरती आपण पोहे घालून घेऊ। हे अजून 2 मिनिटं परतून घेऊयात। यामध्ये आता आपण हे पोहे घालून घेऊ। पोहे छान असे परतून घेऊ।
आता आपण या स्टेजवरती यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. हे सर्व मिश्रण एकजीव छान असं हलवून परतून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता एकसारखं परतून झालेलं आहे. आता या स्टेजवरती आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ. पाहू शकता आपले गरमागरम पोहे झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपले पोहे तयार झालेले आहेत. यावरती आता आपण थोडंसं खोबऱ्याचा खीस घालून घेऊ. त्याचबरोबर कोथिंबीर, हे लिंबू. तुम्ही पाहू शकता आपले पोहे रेडी आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.